नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 28 जानेवारी. हरिद्वारमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. पण याच गर्दीत असा एक दुष्ट माणूस होता ज्याने स्वामींना अहंकारात येऊन प्रश्न विचारले. स्वामींनी त्याच्या प्रश्नांना न बोलता कोणते उत्तर दिले जाणून घेऊया आजच्या नित्यदर्शनाच्या भागात. स्वामींच्या दिव्य दर्शनाने हरिद्वार भारावून गेले होते, पण एक दुष्ट बुद्धीचा माणूस स्वामींसमोर उभा राहिला. त्याने उद्धटपणे विचारले, आपण स्वतःला परमेश्वराचा अवतार समजता का? कुठून आलात आपण? स्वामींनी त्याच्याकडे फक्त एक भेदक नजर टाकली आणि त्याच क्षणी त्याची वाचा बसली. त्याच्या तोंडाला फेस आला, जीभ लुळी पडली आणि त्याला अर्धांग वायूचा झटका आला. तो खाली कोसळला. लोकांनी त्याला धिक्कारले, कारण त्याने गोमांस शिजून खाण्यासारखे महापाप केले होते. शेवटी त्याने मनातल्या मनात स्वामींची माफी मागितली. स्वामींनी करुणा दाखवत त्याला पुन्हा बोलतं केलं, पण जाता जाता आपल्या सामर्थ्याची चुणूकही दाखवली. आजचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की अहंकाराने आणि गर्वाने ईश्वराची परीक्षा घेऊ नये. काही लोकांना आपल्या पांडित्याची घमेंड असते, पण परमेश्वर अशा लोकांचे गर्वहरण नक्कीच करतो. स्वामींच्या मनात कुणाविषयी वैर नसते. ते केवळ भक्ताचा उद्धार आणि दुष्टांना सन्मार्गावर आणण्यासाठी लीला करतात. स्वामींशी केवळ कारुण्याची अथांग समुद्रासारखी भरती आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामींच्या अशाच नित्यलीला रोज अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.